हम्म. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी भूषण दूत पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या याच्यामध्ये एकदम इझी लेवलचे प्रश्न बघितले होते. या टाईपच्या या डिसिजन मेकिंगच्या सेटमध्ये आपण थोडे मॉडरेट लेवलचे म्हणजे मीडियम लेवलचे प्रश्न बघणार आहोत. सो मॉडरेट लेवल आहे ही, आणि त्याच्यामध्ये आपण काही आता इथे बघा एक स्टेटमेंट आणि 4 ऑप्शन असेच जास्त बघितले होते. पण इथे काही प्रश्न आपल्या याच्यामध्ये असे पण असणार आहेत की त्याच्यामध्ये काय असतील, तुम्हाला मल्टिपल आन्सरसुद्धा असतील. म्हणजे बघा असं ड क ब अ ब कड असं काय सिक्वेन्स तुमचा असला पाहिजे. याच्या संबंधामध्ये सुद्धा काय क्वेश्चन्स असू शकतात. ओके, मग आता याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न. लंडन टाइम्स या वर्तमानपत्रात असलेल्या एका लेखानुसार भारतात अंदाजे 10.5 दशलक्ष बालकांना सोडून दिले जाते. सो त्यांना सोडून दिले जाते. अशा सोडून दिलेल्या बालकांमध्ये 90% जास्त काय असतात, मुली असतात. आणि त्याचं कोणीच देखभाल करणारं कोणी नसतं. त्यांना डायरेक्ट रस्त्यावर हे करून दिलं जातं. किती? सो 10.5 दशलक्ष लोकांना. अशा मुली प्रौढ झाल्यावर वैश्या, भिकारी व मोलकरीण बनतात. मग अशा मुली काय करतात? वैश्या, भिकारी, मोलकरीण बनतात. अधिकृत आकडेवारीनुसार अशा सोडून दिलेल्या बालकांपैकी सरकारकडून दत्तक घेतलेल्या बालकांची संख्या दरवर्षी 36 आहे. मग आता याच्यापैकी फक्त 3600 लोकांची काळजी कोण घेते? भारत सरकार घेते. पण मग बाकीच्या लोकांचं काय? ही संख्या धक्का बसावा इतकी कमी आहे. या समस्येबाबत सेंट्रल ॲडॉप्टेशन रिसोर्स ऑथॉरिटीच्या विरुद्ध, सो जी ॲडॉप्ट करते मुलांना, बरोबर, त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आलेला आहे. मग आता या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्वात पहिले कोणते पाऊल उचललं पाहिजे? तो एक दावा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यानुसार की आता न्यूयॉर्क टाइम्स नावाने एक ही आपल्याला रिपोर्ट दिलेली आहे, बरोबर आहे ना. मग टाइम्स लंडन यांनी एक रिपोर्ट दिलेली आहे. मग आता ती रिपोर्ट आलेली आहे. मग त्यानंतर लोकांनी दावा दाखल केला नाही मग म्हणून सरकारने म्हणते की 3600 लोकांना ती घेते आहे आणि इतके लोक मग रस्त्यावर जातात. तर मग हे ऑथॉरिटी काय करते? असं त्या दावा दाखल केला. मग सुप्रीम कोर्टाने काय केलं पाहिजे? या दाव्याच्या संदर्भात सेंट्रल ॲडॉप्टेशन रिसोर्स अथॉरिटी आणि केंद्र सरकारला त्यांनी काय बजावली पाहिजे? नोटीस बजावली पाहिजे. होऊ शकतं हे, बरोबर आहे. पण डायरेक्ट नोटीस बजावणार का? अरे ते एका लंडन टाइम्स नावाचं वर्तमानपत्र आहे, त्याने ती न्यूज दिलेली आहे. फॉरेनचं वर्तमानपत्र आहे. आता वर्तमानपत्राची न्यूज, पहिली गोष्ट, कोणती पण गोष्ट असेल तर इतकी महत्त्वाची गोष्ट जर आहे, पण त्याच्यामध्ये ऑथेंटिसिटी किती आहे? म्हणजे लंडन टाइम्सचं असेल तर म्हणून ते बरोबरच असेल असं म्हणता येईल का आपल्याला? टाइम्स लंडनचं असेल म्हणून नाही. त्यात ऑथेंटिसिटी किती आहे हे आपल्याला सांगता येईल का? नाही. CARA आणि केंद्र सरकारला या बाबतीत देशातील परिस्थितीचा आढावा घेण्याची काय द्यावी? आज्ञा द्यावी, बरोबर आहे. एक हे होऊ शकतं की यांना काय आढावा घेण्याची काय द्यावी? आज्ञा द्यावी की हे खरंच किती काय आहे वगैरे. ओके. हा लेख दुसऱ्या देशातील वर्तमान छापून असल्यामुळे त्याची सत्यता तपासून बघण्यासाठी चौकशी करण्याची काय द्यावी? आज्ञा द्यावी, हे पण होऊ शकतं. अनेक कुटुंबांना दत्तक मूल हवे असते, पण असे मूल मिळण्यासाठी त्यांना किती महिने थांबावे लागते. अशा कुटुंबांना ही मुले दत्तक म्हणून घेण्यास काय सरकारला सांगावे. आता हे बरोबर आहे. पण बेटर वे, आता याच्यामध्ये जर का तुम्ही पहिले बघितलं तर पहिले जर का हे असं आलं असेल, कोणी सांगितलं असेल, तर पहिले तर याच्यामध्ये सत्यता आहे का, बरोबर आहे ना. सो बघण्यासाठी चौकशी करण्याची काय आज्ञा द्यावी. म्हणजे याच्यात खरंच काही सत्य आहे, तथ्य आहे, तरच आपण ते म्हणजे पुढे जाण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. म्हणून पहिले सत्यता बघाल. नंतर तुम्ही त्यांना काय देणार? आढावा सांगणार की सध्याच्या स्थितीमध्ये त्याची कंडिशन काय आहे काय नाही, ही सेकंड प्रायोरिटी असेल. ओके. त्यानंतर काय केंद्र सरकारला एक नोटीस फक्त नोटीस बजावून ते इश्यू होणार का? नाही. मग बेटर वे आहे की दत्तक मूल होतं आहे वगैरे, यांना तुम्ही काय देणार? सो 1.0 त्यातनं तुम्ही हे करू शकता. ओके. आणि नंतर मग याला काय 0 मार्क्स. तसं बघितलं तर याला पण काही मार्क्स यायला पाहिजे, पण आता कुठलं हे नाही आहे ऑप्शनपैकी, तर बेटर ऑप्शन करणार पर्याय क्रमांक 2. कारण तो लेख आला आहे फक्त, तर त्या लेखामध्ये काय गव्हर्नमेंटच्या एजन्सीने काही दिलं आहे का? ते नाही. मग त्यात ऑथेंटिसिटी किती आहे, ही ऑथेंटिसिटी चेक करण्यासाठी समिती नेमायला पाहिजे, बरोबर आहे. सो उत्तर काय ना पर्याय क्रमांक 3. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी, सो केंद्रीय जे काय कृषी मंत्री आहेत, ओके हां, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळून कांदा आणि साखरेच्या निर्यातीवर सध्याची जी काही बंदी आहे ही बंदी उठवावी अशी मागणी करत केंद्र सरकारला अडचणी टाकली आहे. तर हे पण काही केंद्रीय कृषी मंत्री आहेत, त्यांनी केंद्र सरकारला अडचणी टाकलं आहे. तेच म्हणतात की सरकारने काय केली पाहिजे की बंदी उठवली पाहिजे. काही राज्याचे मुख्यमंत्री अशी डिमांड करत आहेत. या दोन्ही वस्तूंच्या किमती वाढू लागल्याने केंद्र सरकारने या वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. परंतु काय, या दोन्ही वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत. सो दोन्ही वस्तूंच्या किमती काय दिवसेंदिवस काय आहेत? वाढत आहेत. मग आता दोन्ही वस्तूंच्या किमती
दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या वस्तूंच्या निर्यातीवर काय घातलेली आहे, सध्या आपण बंदी घातलेली आहे. ओके, हां. कारण काय की महागाई वाढत आहे, पण इकडे दुसरीकडे लॉस काय होतोय की इन जनरल, कारण ते जर एक्सपोर्ट होत नसेल त्या गोष्टी, तर मग पाहिजे ती किंमत लोकांना मिळणार नाही. केंद्र सरकारने प्रस्तुत केलेल्या निवेदनानुसार भारतातील ग्राहकांसाठी या वस्तू पुरेशा उपलब्ध होणे गरजेचे आहे आणि असे असल्यानंतरच त्याचा निर्यात करावी असा आणि केंद्राचा निर्णय योग्यच आहे. मुख्यमंत्र्यांच्या आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या मागणीवर केंद्र सरकारने कोणता निर्णय, केंद्र सरकारचा सध्याचा अप्रोच आहे तो म्हणतो की भारतीय लोकांनाच पहिले योग्य दरात आणि योग्य उपलब्धता व्हावी, त्याच्यानंतरच आपण त्या गोष्टी काय करूयात, एक्सपोर्ट करूयात. बरोबर आहे ना. केंद्रीय कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मागणी केली असल्यामुळे साखर व कांद्यावरील निर्यात बंदी काय उठवावी. सो केंद्रीय कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी काय केलेली मागणी केली म्हणून डायरेक्ट तुम्ही उठवून द्याल नाही. पहिले तर तुमचं काय योग्य निर्णय हे त्यांना समजवणं तुमचं काय पहिलं काम असलं पाहिजे. म्हणून हे होईल का, नाही. कांदा व साखरेची झालेली पेरणी व सध्याचा त्यांच्या देशातील उपलब्ध साठा याबाबत अन्नधान्य सार्वजनिक वितरण मंत्र्याला सविस्तर अहवाल सादर करण्यास काय सांगावे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांना कांदा व साखरेवरील निर्यात बंदीची गरज समजून सांगा. सो बेटर वे काय आहे की तुम्हाला त्यांची गरज काय की तिथल्या लोकांना किती हे आहे, बरोबर ना. सो हे सांगणं सगळ्यात महत्त्वाचा पर्याय असेल तर याला आपण काय देऊ, 2.5 मार्क देऊ. हां, कांद्यावरील उठवावी, साखरेला उठवू नये, हे पण होईल का, नाही. ओके, हां. सो अगेन मग बेटर 2.5 याला होईल, याला काय होणार. सो सध्या किती साठा आहे काय आहे, सो हे 1.5 कांद्यावरीच उठवा, याच्यावरती उठवू नये, यात काय आपल्याला रिलियन्स देता येईल का, नाही. हां, उठवायची तर मग दोन्यांवरनं पण उठवा ना. सो याला काय होणार, 0.5 मार्क होईल. सो अशा प्रकारे याचं काय राहणार, डिस्ट्रीब्युशन राहणार आहे यामध्ये. सो म्हणून दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट बघा. एक वेळ अशी होती की जेव्हा राज्य विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणे ही प्रत्येकाच्या दृष्टीने मोठी उपलब्धी मानली जायची. सो बरोबर आहे. सो गव्हर्नमेंट कॉलेजमधनं जर का तुम्ही एखादं ग्रॅज्युएशन करता आहात, गव्हर्नमेंट कॉलेजमधनं तुम्ही एखाद्या हे करता, तर ती नेहमी काय असायचं, एक प्रेस्टिजियस असेल असा एक काय होता, काळ होता. बरोबर, एक मोठी उपलब्धी मानली जायची. तसेच राज्य विद्यापीठाच्या प्रवेश मिळवण्यासाठी कठीण स्पर्धेला तोंड द्यावे लागत असे आणि त्यामध्ये सुद्धा विद्यापीठामध्ये काय, सो गव्हर्नमेंट कॉलेज भेटणं याला तोंड द्यावे लागत असे. त्यावेळी मान्यताप्राप्त विश्व अस्तित्वात नव्हती. तेव्हा काय प्रायव्हेट ऑर्गनायझेशन जे काय गव्हर्नमेंट एडेड ऑर्गनायझेशन अस्तित्वात नव्हती. मात्र आता शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण केले. आता प्रायव्हेटायझेशन जात असल्यामुळे या परिस्थितीत मोठा बदल झालेला आहे. फक्त हुशारच नाही तर सर्वसामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीसुद्धा राज्य विद्यापीठात प्रवेश घेण्याचे काय टाळत आहेत. अलीकडच्या काळात राज्य विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतलेल्यांना असे लक्षात येत आहे की उच्च आणि संशोधनासाठी इथे वाव भेटत नाही. सो जरा सध्या ज्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे गव्हर्नमेंट कॉलेजेसमधनं त्यांचं म्हणणं आहे की तिथे काय हायर एज्युकेशन आणि रिसर्च या गोष्टींना वाव मिळत नाही आहे. म्हणून लोकांचं थोडं जे काही ट्रेंड आहे तो बघण्याचा थोडा काही निगेटिव्ह झालेला आहे. म्हणून लोक जे आहेत ते राज्य विद्यापीठांमध्ये सहसा ॲडमिशन घेत नाही. मग आता हा जर का तुम्हाला इश्यू रिझॉल्व्ह करायचा असेल तर तुम्ही कोणती स्टेप घेणार. राज्य विद्यापीठात प्रवेश घ्यावा असे विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी उच्च शिक्षण, तुम्ही कोणात उच्च शिक्षण मंत्री आहात या नात्याने कोणते पाऊल सर्वात जास्त परिणामकारक म्हणून तुम्ही हे करणार. सो बरोबर, असं कोणतं पाऊल असेल की ते काय असेल तुमचं सर्वात जास्त परिणामकारक असेल. राज्य विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यापीठांना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था कराल. सो राज्य विद्यापीठ आहे, स्टेट गव्हर्नमेंट सर्व विद्यार्थ्यांना मोफत देणार. मोफत देण्याला असं म्हणता येईल का आपल्याला, सो असं म्हणता येणार नाही. ओके, सो मोफत देण्याची व्यवस्था कराल. अरे पण मोफतचा इश्यूच नाही आहे. सो सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ही आहे की तिथे रिसर्च वगैरे होत नाही, त्यामुळे ते लोक घेत नाहीत. संपूर्ण पायाभूत सुरक्षा बदलण्यासाठी राज्य अधिक निधी उपलब्ध करून देणार, हे होऊ शकतं. मग त्यातनं रिसर्च पायाभूत सुरक्षा बदल तेव्हाच रिसर्च आणि ह्या गोष्टी बदलतील ना. हां, राज्य विद्यापीठ प्रवेश घेतलेल्या गरीब शिष्यवृत्ती देण्याची तरतूद कराल. राज्य आकारले जाणारे शुल्क फी कमी कराल. आता पहिली गोष्ट फी हा मेजर इश्यू नाही आहे. मेजर इश्यू की रिसर्च आणि ह्या गोष्टीचा त्याला तिथे वाव भेटत नाही आहे म्हणून लोक पाहिजे तसं त्या याच्यामध्ये ॲडमिशन घेत नाही आहेत. सो म्हणून त्याच्यामध्ये पायाभूत संरचना बदलण्यासाठी हे याला हे होईल. मग आता शिष्यवृत्ती देण्याची थोडंफार आता विद्यार्थी घेत नाही तर थोडं गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची तरतूद कराल, हे होऊ शकतं. हां, थोडे फीस काय करणार, कमी करणार. पण सर्वांना मोफत हे तर शक्यच नाही की सर्वांना मोफत शिक्षण देऊन देणार आहात, हे होईल का, नाही. पण त्यांना क्वालिटी होईलच, इम्प्रूव्ह होईल असं म्हणता येईल का आपल्याला, नाही. ओके, सो मित्रांनो आता हे आपले 3 एक्झाम्पल्स झालेले आहेत. ओके, हां, तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या सध्या टेलिग्राम चॅनलवरनं
मेन जनरल तुम्हाला या नोट्स सापडतात. ते माझं टेलिग्राम चॅनल आहे. सो भूषण अकॅडमीचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे CSAT_भूषण. हे टेलिग्राम चॅनल आहे. हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. ओके. अगेन या टेलिग्राम चॅनलसोबतच आणखी जर का तुम्ही बघितलं तर हे अनअकॅडमी जे आहेत, आता मी तुम्हाला अनअकॅडमीमधनं याचे डिफरंट कोर्सेस आहेत. आता हे तर तुम्हाला यूट्यूबला फ्रीली अवेलेबल आहेत, पण असेच यांचे काहीतरी पेड कोर्सेससुद्धा आहेत. सो दॅट इज पेड कोर्सेस अनअकॅडमीवरती आहेत. त्याचं तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता आणि पूर्ण वर्षभराची फी केवळ याची 7,000 रुपये आहे. सो 7,000 रुपयामध्ये काय 1 वर्षाचं तुमचं काय सबस्क्रिप्शन आहे. सो त्याच्यामध्ये पण तुम्हाला 10% डिस्काउंट भेटू शकतो जर तुम्ही कोड यूज केला भूषण CSAT, तर तुम्हाला तो 6,300 मध्येच हा कोर्स मिळू शकेल. सोबतच मित्रांनो, आता 6,300 तुम्हाला कोर्स मिळू शकेल. सोबतच जर का तुम्ही बघितलं तर हे 1 वर्षाचा कोर्स आहे, पण तुम्हाला एवढं फीज ॲडजस्ट जर नसेल तर याचे 6 महिने, 3 महिने, 2 महिने असे सुद्धा डिफरंट काय कोर्सेस अनअकॅडमीचे अवेलेबल आहे. तर तुम्ही ते सुद्धा रेफर करू शकता. ओके. हां, राज्य विद्यापीठात प्रवेश घ्यावा असे विद्यापीठांना वाटण्यासाठी उच्च शिक्षण मंत्री, अच्छा सॉरी, सो हे झालं आहे. आता चला सॉरी प्रश्न क्रमांक 4 बघूयात. क्वेश्चन नंबर 4. रामराव या सामाजिक कार्यकर्त्याने आमरण उपोषणाला बसण्याची धमकी दिली आहे. सो रामराव हा सामाजिक कार्यकर्ता आहे, त्या दिली आहे. स्थानिक खासदार शामराव हा MPLAD मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट फंड जो आहे, बरोबर ना, याचा गैरवापर करत आहे आणि सरकारने यावर कृती केली नाही तर हा कार्यकर्ता उपोषणाला बसणार आहे. रामरावला स्थानिक जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असून ही जनता जेलभरो आंदोलन करण्याच्या काय तयारीत असल्याचे अहवाल मिळाले आहेत. तर ते जेलभरो आंदोलनाच्या तयारीत आहेत. सो सामाजिक कार्यकर्ता जो त्याचे हे लोक आहेत, तसं मी अण्णा हजारेंनी केलं होतं, बरोबर ना, लोकपाल आणा नाही तर ते जेलभरो आंदोलन करू वगैरे. 7 दिवसात सरकारने शामराव विरुद्ध कृती केली नाही तर जेलभरो आंदोलन सुरू केले जाईल असे स्थानिक जनतेने धमकी दिली आहे. तर मग जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक या नात्याने तुम्ही कोणती कृती कराल? सो जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक या नात्याने ॲज अन ESP या नात्याने तुम्ही काय कृती केली पाहिजे? जनतेला भडकवण्याने दिसते, कारण दाखवून रामरावला अटक करा की तो जनतेला भडकवतोय वगैरे. अरे पण तो जो आहे सामाजिक कार्यकर्ता आहे आणि अशा जसं अण्णा हजारेला अटक केली होती की तुम्ही काय जनतेला भडकवताय किंवा कायदा सुव्यवस्था विस्कळीत होती आहे. पण अशा केसमध्ये आणखी जास्त हे काय होऊ शकतं, तो मुद्दा चिघळू शकतो. म्हणून हे जास्त बेटर होईल का? नाही. रामराव व त्यांच्या समर्थकांशी बोलून त्यांना सरकारकडून योग्य कृती केली जाईल असे आश्वासन देऊन उपोषण व आंदोलन थांबवण्याची काय करणार, विनंती करणार. बरोबर आहे. सो हे होऊ शकतं. ओके. सो सरकारकडून योग्य ती, पण हे सरकारकडून नाही पाहिजे, इथे तुम्ही पोलीसकडून करा, पोलीसकडून. देन प्रसारमाध्यमे धाव घेऊन रामराव भक्कम पुरावा मिळत नसल्यामुळे कोणती कृती करण्यात आपली असमर्थता दर्शवाल? अगेन हे पण होईल का? नाही. तुमच्या वरिष्ठांना कल्पना देऊन यांची आदेशाची वाट पाहाल. आता हे होईल, पण यापेक्षा बेटर काय से 2.5 होईल. आता हे काय होणार? सो त्यानंतर मग हे केस आहे ही डायरेक्ट काय सिनियरला हे करा, बरोबर आहे. त्यानंतर मग हे त्यांची कोणती कृती करण्याची असमर्थता दर्शवाल आणि प्रसारमाध्यमाकडे धाव घ्याल. अगेन आता याच्यामध्ये 0.5 मला वाटेल की याला मग बेटर वे तुम्ही काय करा. मग आता अगेन पण तुमची असमर्थता आहे. हां, सो मग बेटर वे याला 0.5 द्या आणि याला काय द्या, 0 द्या. करेक्ट. सो अशा वेळी याचं फ्रेमिंग होऊ शकतं. बेटर वे आहे की कोणती कृती करण्याची असमर्थ दर्शनापेक्षा पहिले तर त्यांची समर्थकांशी बोलाल. ओके. आश्वासने देणार, बरोबर ना. सो जर ते हे आले, बरोबर ना, सो त्याच्यानंतर त्यांना सांगणार की पहिले उपोषण आंदोलन थांबवा आणि जर का ते आढळला तर आम्ही काय करू, योग्य कृती करू. ओके. सो दॅट विल बी द बेटर आन्सर. म्हणून याचं उत्तर काढा. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं पहिलं प्रिफरेबल आन्सर असेल. आता इथे आपल्याला एक हे आहे, सर्वात जास्त परिणामकारक ते सर्वात कमी परिणामकारक. सो सर्वात जास्त प्रिफरेबल काय ते आपल्याला आधी घ्यायचं, सर्वात लीस्ट प्रिफरेबल आहे ते आपल्याला काय घ्यायचं, नंतर घ्यायचे. आता इथे मल्टिपल आन्सर्स आपल्याला उपलब्ध आहेत, तर तुम्हाला मल्टिपल आन्सर्स काय करावे लागतील, इथे चूज करावे लागतील. एक 11 वर्षाचा मुलगा उभा राहिला, त्याने माईक हातात घेतला आणि बोलण्यास सुरुवात केली. वसाहतीच्या मोकळ्या मैदानात सडक चाललेले कुत्र्यांचे मृतदेह बघून त्याला अगदी वैताग आला होता. सो त्याच्या सोसायटीमध्ये सडक चाललेले जे काही कुत्रे होते तो ते बघून त्याला काय आला होता, अगदी वैताग आलेला होता. ओके. मोकळ्या मैदानामध्ये ते मृतदेह त्याला बघलेले, बरोबर आहे. त्यांनी ते बोलायला सुरुवात केलेली आहे
की त्याच्यासाठी कारण त्याच्या मित्रासाठी मैदान हीच काही एकमेव जागा होती खेळण्यासाठी. मग आता महाकाली अधिकारी असत राहणार नागरिकांच्या अडचण समजून घेण्यासाठी आलेले आहेत. या मुलाने धीटपणे तुमच्या कानावर ही बाब घातलेली आहे. मग या नात्याने तुम्ही कोणते उपाय योजाल? मुलांनी सांगितलेल्या सत्यता समितीची नेमणूक कराल. आता इथे बघा तर तिथे तुम्हाला दिसतच आहे की ते हे होतच आहे. ओके, हा पण त्यांनी सांगितलं की एकच जागा आहे, मग ही नेमणूक करा. पण त्याची फक्त यांनी कौतुक करण्याने ती गोष्ट रिझॉल्व्ह होईल का? तुम्ही म्हणणार की त्याचे आम्ही कौतुक करतो. ठीक आहे, कौतुक करणार तुम्ही त्या मुलाचे, किंवा तुम्ही याने धीरपणे सांगितली आहे, हे तुम्ही डेअरिंग दाखवलेलं आहे. अरे पण त्यांनी त्याचा जो काही प्रश्न आहे तो रिझॉल्व्ह होतोय का? नाही होते. संबंधित अधिकाऱ्याला मैदान स्वच्छ करण्याची आज्ञा द्याल. बरोबर आहे. ज्या योग्य रहिवाशांना मोकळ्या जागेचा उपयोग घेता येईल. सो करेक्ट. सो बेटर वे आहे. हां, खेळासाठी दुसरे मैदान विकसित व्हायच्या दृष्टीने पावले उचलतात. हे पण इतकं होईल का? नाही. सो पहिला प्रिफरन्स काय होणार? क होणार. बरोबर. सो पहिला प्रिफरन्स काय असेल आपला? क. त्यानंतर मग काय? ब. सो त्यानंतर मग काय होणार? ब होणार. हां, त्यानंतर काय? ड आणि काय? सो अगेन काय परिस्थितीची नेमणूक वगैरे करण्याची काय त्याची सत्यता किती आहे, काय आहे, यासाठी नेमणूक कराल. इतकं जास्त इतकं बेटर मला वाटतं. दुसरं मैदान हे करण्याच्या एक दृष्टीने पावले उचलणार, हे सध्याच्या सध्या होणारी ही गोष्ट आहे का? नाही आहे. सो म्हणून प्रिफरेबल आन्सर काय होणार तुमचं? 5चं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 1. सो दॅट्स द आन्सर इज ऑप्शन पर्याय क्रमांक 5चं उत्तर. ऑप्शन क्वेश्चन नंबर 5चं उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. लोकपाल विधेयकाच्या संयुक्त मसुदा समितीच्या अध्यक्षांच्या मतानुसार समितीतील काही सदस्यांबाबत असलेले विवाद विधेयक तयार करण्यावर परिणाम घडवणार नाही. सो सध्याचे काही लोकपाल समिती संयुक्त मसुदा समितीच्या अध्यक्षांचं मत आहे की सध्याच्या सदस्यांबाबत असलेले विवाद विधेयक जे आहे असलेले जे काही विवाद आहेत ते विधेयक तयार करण्यावर परिणाम घडवणार आहे. सुचविलेल्या विधेयकापासून दूर जाण्यासाठी ते टाळण्यासाठी उघडलेल्या विरोधी आघाड्यांच्या अनेक सामाजिक गट आणि संस्थांनी याचा काय केलेला आहे? धिक्कार केलेला आहे. ओके. सो अगेन बघा, सो संयुक्त समिती अध्यक्ष आहेत, बरोबर ना, लोकपाल विधेयकाची. तर त्यांचं म्हणणं आहे की सध्याच्या काही सदस्यांना काही विवाद आहेत, बरोबर आहे ना, मग ते विधेयक घडणार परिणाम करणार नाहीत. सुचवलेल्या विधेयकापासून दूर जाण्यासाठी व टाळण्यासाठी उघडलेल्या विरोधी आघाड्यांच्या अनेक आघाड्या आहेत, त्यांनी याचा धिक्कार केलेला आहे. अशा सामाजिक गटाचा प्रवक्ता म्हणून, सो अशा सामाजिक गटाचा काय प्रवक्ता म्हणून या विधेयकाच्या संदर्भात तुम्ही सरकारकडे कोणती मागणी कराल? तर तुम्ही काय सरकारकडे करणार? सशक्तच्या लोकपाल कायद्याची निर्मिती, कारण असा कायदा भ्रष्टाचार शासन हे होऊ शकतं. विधेयकासोबत कोणत्याही राजकारणाचा समावेश केला जाऊ नये. राजकारणाचा समावेश केला जाऊ नये. अरे असं होऊ शकतं का? अरे राजकारणाचं ते इन जनरल काय की त्याच्यामध्ये तो ठरवतात. काळाची गरज असल्यामुळे या विधेयक जगत अंमलबजावणी केली जाणार. पण अंमलबजावणीचं वेळेस पहिले तर आपल्याला नेमका विधेयकचं अजून ते हेच आहे की ते बनवायचं आहे, त्याची अंमलबजावणी केली जावी जलद. पण तो हे झालं लोकपालमध्ये सर्व समाजातील समाज केला, कारण त्यामुळे समाजातील विविध विभागांना प्रतिनिधित्व मिळेल. यस. सो जेव्हा तुम्ही म्हणणार की नाही ऑल सेक्टर्सचे सगळ्यांना केलं जावं हे, सो दॅट विल बी वॉट, कारण ते काही लोकांना त्याचा आक्षेप वगैरे आहे. सामाजिक गटांनी अधिकार केला तर याला 2.5 होणार. अगेन यानंतर याला काय म्हणणार तुम्ही? निर्मिती करा. तुम्ही सरकारला सांगणार की तो याची निर्मिती करा 2.0. हां, अगेन इथे कोणते राजकारणाचं हे तर म्हणता येणार नाही. अगेन 1.0. अशा प्रकारे याचं डिस्ट्रीब्युशन असेल. सो सगळ्या स्तरातले प्रतिनिधी किंवा सगळे लोक यात आले पाहिजे, असं तुम्ही त्यांना काय केलं पाहिजे? सांगितलं पाहिजे. ओके. नेक्स्ट चला प्रश्न क्रमांक 7 घेऊयात. राज्य पोलिसांनी अशी धक्कादायक बाब शोधून काढली आहे. सो राज्यातले जे काही पोलीस आहेत त्या पोलीस यांनी काय केलेले, फार धक्कादायक बाब शोधून काढलेली आहे. आणि ही धक्कादायक बाब काय आहे की शहरातून राहणारे जे काही पौगंड अवस्थेतील लोक आहेत, ही अनेक मुले आहेत, हे मादक पदार्थाचे व्यसन लावणाऱ्या आणि इतर सौम्य विळख्यात सापडलेले आहेत. सो हे काय सध्या मादक पदार्थ वगैरे जे त्याच्या विळख्यात सापडलेले आहेत त्यांना गेटवे शूज असे म्हणतात. यांच्या सेवनामुळे सौम्य नशा येऊ लागते. सो यांच्या सेवनामुळे काय होते? सौम्य नशा येऊ लागते व नंतर याची काय लागते? सवय लागते. आणि असे मुले जास्त नशा येण्यासाठी कोकेन, हेरोईन यांसारख्या तीव्र व्यसन लावणाऱ्या पदार्थांचे काय करतात? सेवन करतात. मग या सगळ्यांचं काय करतात? सेवन करतात, त्यांच्या आहारी जातात आणि ती लोक काय म्हणतात? व्यसनी बनतात. बरोबर ना? सो मग हेच काय सगळ्यांचं ते हे करतात, हेरोईन, कोकेन आणि ते व्यसन करतात. पोलिसांनी लावलेल्या छड्यावरून अशी गोष्ट लक्षात येते की या मादक पदार्थाच्या वितरणात परकीय व्यक्ती गुंतलेल्या आहेत आणि या याच्यामध्ये काही फॉरेनर्स लोक गुंतलेले आहेत. या व्यक्ती गरीब आणि मागास देशातले असतात व त्यांना पर्यटकीय विद्यार्थी व्हिसा घेऊन ते देशात आलेले असतात आणि ते तिथे परंतु इव्हन व्हिसा संपल्यानंतर पण ते इथेच राहून राहिले. ओके. मग आता तुम्ही त्या याच्यामध्ये पोलीस आयुक्त म्हणून काय करणार? तर हे लोक काय मेनली काय, जसं आपण इंडियामध्ये केस होतं की हे जे कंट्रीज आहेत तिथनं ते आलेले असतात, हे आफ्रिकन कंट्रीज वगैरेचे असतात ना लोक,
सो ते तिथले लोक जे असं सोमालिया वगैरे कंट्रीजचे लोक असतात आणि हे लोकच असे आपण जर बघितलं ते बरेच लोक आपल्याला मुंबई वगैरेमध्ये पण सापडतात, बरोबर ना. सो आफ्रिकन कंट्रीजचे लोक असतात, हे नायजेरिया वगैरेचे, आणि हे असे कामं करतात त्याच्यामध्ये की लोकांना, आपल्या विद्यार्थ्यांना काय हे यामध्ये ते विकतात ड्रग्स वगैरे, आणि यातनं हे करतात, बरोबर आहे. मग आता अशा याच्यामध्ये पोलीस आयुक्त म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? परवानगी दिल्यापेक्षा जास्त काळ राहणारे परकीय नागरिक शोधून काढून त्यांच्या देशात परत पाठवणे. आता हे इतकं सोपं काम नाही आहे. तुम्ही इतक्या, आणि तुम्ही स्वतः कोणी पोलीस आयुक्तच आहे, तर पोलीस आयुक्त काय इतक्या याच्यावरती घेऊ शकते? एखादं गव्हर्नमेंट वगैरे असतं त्यांनी शोधून काढलं असतं की कोण कोण आहे, आणि हे शोधणं पण इतक्या मोठ्या याच्यामध्ये थोडं काय अवघड केस आहे. पोगंडातील मादक पदार्थाच्या पोगंडावस्थेतील मुलांना मादक पदार्थाच्या सेवनाच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणे, यस, हे जास्त बेटर होईल. कारण शेवटी कन्झ्युम कोण करते? आपलीच मुलं कन्झ्युम करतात की जे पोगंडावस्थेतील मुलं आहेत. मग त्यांना जर का याचं अवेअरनेस कळलं आणि तुम्ही त्याचे दुष्परिणाम जर का त्यांना कळले, तर बेटर वे होऊ शकतं की ते काय होतील, त्याच्यामधनं कन्व्हिन्स होतील. तर जर ते त्यांना घ्यायलाच कोणी राहणार नाही विकत घ्यायला ते मादक पदार्थ होतात, त्यामुळे त्यांना सोडून काय करावं लागेल, जावंच लागेल त्यामध्ये, किंवा त्याच्यामुळे मग मेन इश्यू आहे की ते त्यांच्या विळख्यात सापडलेले आहेत. तर मग त्यांना जर अवेअरनेस आणून दिली तर ते बेटर होईल. गेटवे शूज काढून ते नष्ट करणे. सो गेटवे शूज काय असे म्हणतात सापडले, त्यांना गेटवे शूज म्हणतात, ते सगळे करून ते लक्ष करणे. सो बेटर वे हे आहे, पण हे पण एकदम नष्ट करणे इतकं सोपं नाही. तर बेटर काय, याला 2.5 मार्क, याला 1.5 मार्क होईल. सो सर्व परकीयांना जवळच्या पोलीस चौकीत रोज हजेरी द्या. परकी जे पण असते पण ते परकी शोधले गेले पाहिजे, हे होईल का? नाही. अगेन 1.0 होईल. आणि असं याच्यावरती इंटरनॅशनल प्रेशर तुमच्यावरती येऊन जाईल. तुम्ही म्हणणार की नाही प्रत्येकाला चौकात हजेरी द्या. असं कसं तुम्ही कोणत्या याला हे डिट करू शकता की फॉरेनचा आलेला व्यक्ती आहे आणि त्याला हजेरी देणं तुम्ही काय करणार, बंधनकारक करणार. तर हे होऊ शकेल का? सो हे इतकं प्रॉपर होणार नाही. देन सो दिस इज, हे पहिले काय होते, 7 प्रश्न होते. चला 8वा घेऊयात. सत्तावीस एप्रिल 2018 हा निर्णायक दिवस होता. सो निर्णायक का होता? या दिवशी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्वत्र गोंधळ माजलेला होता. सो का गोंधळ माजला होता? या दिवशी एअर इंडियाच्या अंदाजे 1000 वैमानिकांनी अचानक बेमुदत संप आकारला होता. या गोंधळे आणि हा जो संप आहे हेच या गोंधळाचं काय होतं, प्रमुख कारण होतं. जोपर्यंत चांगल्या कार्यस्थळ किंवा परिस्थिती किंवा चांगली पगारवाढ या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काम सुरू होणार नाही अशी धमकी वैमानिकांनी दिलेली होती. 27 एप्रिल 2000 या दिवशी 400 उड्डाणे रद्द करण्यात आलेली आहे. या विमानतळावर अडकल्या हजारो प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मग एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांचे प्रमुख आहेत तुम्ही, सल्लागार, या नात्याने तुम्ही कोणता सल्ला द्याल? प्रवाशांचे हित लक्षात घेऊन वैमानिक संप मागे घ्या असे ते नामांकन हे होऊ शकतं. आता इमिजिएट तुम्हाला मागे घ्यायचं आहे तर तुम्हाला काय डायरेक्ट त्यांच्याच मागण्या सगळ्या मान्य करणार असं आहे का? कारण तुम्हाला पण सगळं बघावं लागेल की तुमचं फायनान्शियल स्ट्रक्चर काय आहे काय नाही वगैरे. मग बेटर वे अशा केसमध्ये प्रवासी आहेत, मेन काय आपण त्यासाठी करतो, कशाच्या भरोशावर जगतोय, प्रवाशांच्या भरोशावर. प्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून तुम्ही जेव्हा त्यांना कन्व्हिन्स करा की बघा प्रवाशांचं हित लक्षात घ्या पहिले, सो त्याच्यामुळे प्लीज संप करू नका, यामुळे लोकांची गैरसोय होईल आणि त्याचा बघण्याचा दृष्टिकोन काय होईल, तुमच्याकडे चुकीचा होईल. ही जेव्हा समजा तुम्ही जर गोष्ट त्यांना पटवून देता आली तर ती गोष्ट जास्त इफेक्टिव्हली मला वाटतं काय होईल, वर्क करता येईल, बरोबर आहे ना. सो म्हणून एक हे होऊ शकतं. सो इथे आपण हे अबकड झालं आहे 1 2 3 4 आपले आयोगाचे UPSC ABCD अबकड असे पर्याय देते, पण राज्यसेवा जी आहे ती 1 2 3 4 MPSC जो पॅटर्न आहे एक्झामिनेशनचा तो 1 2 3 4 असा पॅटर्न आहे. हे कदाचित तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. वैमानिकांच्या समस्यांवर अभ्यास करण्यासाठी एका समितीची नेमणूक करावी. सो वैमानिकांच्या ज्या काही समस्या आहेत, बरोबर आहे ना, सो ती अभ्यासण्यासाठी काय करावी, एका समितीची काय करावी, नेमणूक करावी. ओके, हे एक होऊ शकतं. देन वैमानिकांच्या मागण्या मान्य कराव्यात, ज्या काम करत होते, अरे पण डायरेक्ट मागण्या मान्य करणार, तुम्ही डायरेक्ट मागण्या करून देणार का? ती संपर्क आले, अरे पण पहिली गोष्ट तर ते तुमच्याकडे इतक्या या गोष्टी आहेत का? म्हणजे ते म्हणतात की कार्यस्थळ, चांगल्या कार्यस्थळ परिस्थिती, पगार वाढ पण त्यांना पाहिजे, पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला पण तुमचं फायनान्शियल बघावं लागेल ना. म्हणता येईल का? नाही. अडकलेल्या प्रवाशांची इतर विमान कंपन्यांच्या उड्डाणामधून प्रवास करण्याची योग्य व्यवस्था करावी. ओके, सो अडकलेले प्रवासी आहेत त्यांची इतर विमान उड्डाणामधून प्रवास करण्याची काय योग्य व्यवस्था करावी. पण हा कुठं पर्याय आहे? सो सर्वत्र गोंधळ माजलेला आहे तिथं आणि इतके 400 हे काय, सो 1000 वैमानिकांनी 400 तर उड्डाणे रद्द झालेली आहेत. मग आता 400 जर का उड्डाणे रद्द झाली तर मग इतके 400 उड्डाणे ते तुम्हाला मॅनेजसुद्धा करता आले पाहिजे ना की 400 उड्डाणे तुमची रद्द झालेली आहेत, बरोबर आहे ना. सो 400 उड्डाणे जोपर्यंत रद्द होत नाहीत, 400 उड्डाणे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आपण काय सांगू शकतो का हे, म्हणून दुसऱ्यातनं व्यवस्था तरी करणार कशी.
इतके 400 होणार. सो बेटर आहे पहिले त्यांनाच कन्व्हिन्स करा, त्यांनाच सांगा की प्लीज तुम्ही लक्ष द्या इथे. तुम्ही सांगणार त्यांना की बाबा बघा अनेक प्रवासी आहेत, लहान मुलं आहेत वगैरे वगैरे. सो तुम्ही हे बेटर वे याचं कन्सिडर केलं पाहिजे. आणि ह्युमॅनिटेरियन ॲस्पेक्ट किंवा ह्युमॅनिटेरियन एफर्ट्स म्हणून तुम्ही काय केली पाहिजे. सो त्यांना इन जनरल मदत केली पाहिजे. बरोबर आहे. सो म्हणून इथे उत्तर काय ना तुमचं. सो बेटर वे 2.5 पर्याय क्रमांक 1. हां, नंतर मग ती नंतरची गोष्ट आहे. आता अडकलेल्या इतर विमानांच्या प्रवासातून उड्डाणातून मदत करावी. सो आता हे होऊ शकतं. मागण्या मान्य करा, पण कारण असं कसे मान्य करा तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले भरावं लागेल ना सगळं काय आहे काय नाही. हां, अगेन अभ्यास करण्याच्या समितीची नेमणूक होईल, हे 1.5 होऊ शकतं. अगेन हे 1.0 की इतर तुम्ही जे काही अडकलेले आहेत वैमानिक याच्यामधनं काय. सो इतर यातनं जाण्याची तुम्ही काय करणार, नेमणूक करणार. आता पहिला पर्याय हाच राहील. बरोबर आहे. आता याच्यात काही मागे पुढे होऊ शकतं सेकंड थर्ड ऑप्शनमध्ये, पण फर्स्ट ऑप्शन हे राहू शकतं. तर अशा प्रकारे मित्रांनो हा आपला सेकंड व्हिडिओ होता. सो ही जी काठिण्य पातळी होती, ही जी काही लेवल होती, सो दॅट इज अ मॉडरेट लेवलचे हे पॅसेज होते. म्हणजे मागच्या याच्यापासून थोडे अवघड होते. बरोबर आहे ना, पण इतके पण काय अवघड नाहीत. अजून पण ही बेसिक लेवल म्हणजे मॉडरेट लेवलच चाललेली आहे. आयोगाची लेवल अगेन यापेक्षा सुद्धा काय, आपण आयोगाचे ऑलरेडी पॅसेज सगळे बघितलेले आहेत. सो आयोगाची जी काही लेवल असते ती याच्यापेक्षा सुद्धा काय असते, जास्त टफ असते. तर ती सुद्धा आपण पुढे घेणारच आहोत. ओके, त्या लेवलचे पण प्रश्न. सो ही आपल्या इंडियन 10वा टोटल डिसिजन मेकिंगचा हा 10वा व्हिडिओ होता. आणि आयोगाचे सोडून हा काय होता, दुसरा व्हिडिओ होता. ओके, सो अशाच प्रकारे आपण आपली सिरीज कंटिन्यू ठेवूयात. आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे भूषणदूत अकॅडमीचं ते जॉईन करून घ्या. ओके, आणि अगेन अनअकॅडमीचं पण सुद्धा सबस्क्रिप्शन आहे, ते तुम्ही जॉईन करू शकतात. तुमच्या काही अगेन सूचना असतील काय असतील तर तुम्ही आम्हाला कळवू शकतात. मित्रांनो, कोरोनाच्या संकटातनं जग जात आहे, तर थोडी आपल्या पण तब्येतीची वगैरे सगळ्यांची काळजी घ्या. ओके, सो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो, धन्यवाद.